हाय हॅलो नमस्कार. तर मी एक डेटा ॲनालायसिसची माझी अशी एक सिरीज चालू करते की ज्याच्यामध्ये मला एक्सेल, पॉवर BI, SQL ऑल कंप्लीट करायचं आहे. सो 90 डेजची ही सिरीज असेल आणि मी रोज मी त्या पद्धतीनं म्हणजे माझे जे काही मी केले डेजमध्ये मी तुम्हाला नक्कीच व्लॉगच्या ह्याने मी तुम्हाला शेअर करेन. सो लेट्स स्टार्ट. सो आज मी पहिल्यांदाच डेटा ॲनालिस्टिक्स म्हणजे काय म्हणजे मला माहीत होतं डेटा ॲनालिसिस म्हणजे काय, बट डेटा ॲनालायसिसचा म्हणजे इंडस्ट्रीमध्ये त्याचा काय स्कोप आहे किंवा त्याचं पॅकेज किंवा याबद्दलचं मी आज पहिल्यांदा डिटेलिंग पाहिलं की म्हणजे डेटा ॲनालायसिस काय असतं, त्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये आता स्कोप आहे का नाही, तो कशा पद्धतीनं केला पाहिजे, त्याच्यामध्ये एक्सेल, पॉवर BI, SQL, पायथॉन जे की खूप इम्पॉर्टंट आहे. याच्या मी पहिल्यांदा हेच काढलं की ओके हे मला करायचं आहे आणि मी या पद्धतीनं करेन. आणि मी एक 90 डेजचा एक रोडमॅप तयार केला की मला या डेला हे करायचं, या डेला ते करायचं आहे. सो मी पहिल्यांदा हे माझं जे छोटे छोटे वर्क होतं ते करून घेतलं. सो ॲक्च्युली मी याच्यामध्ये पहिल्यांदा समचा फॉर्म्युला, मिनिमम, मॅक्झिमम मी खूप बेसिकपासून तयार केलं. आय नो की मला माहीत होतं सम, मिनिमम, मॅक्झिमम. सो मी ते तिथपासून सुरुवात केलं की समचा फॉर्म्युला, मिनिमम, मॅक्झिमम, राईट काय असतं, लेफ्ट काय असतं, राईट आपल्याला आउटपुट काय देतं, लेफ्ट आपल्याला काय आउटपुट देतं, स्प्लिट करून दोन जे आपल्याला जर नेम आणि सरनेम असेल तर ते आपण स्प्लिट करून हे करू शकतो. पुन्हा त्याचबरोबर लुकअप बघितला, एक्स लुकअप बघितला की ज्याच्यामध्ये मला रो वाईज आउटपुट भेटेल. एखाद्याचं नेम आहे तर त्याची सिटी काढायची असेल, त्याचं एज काढायचं असेल तर मी लुकअपचा फॉर्म्युला यूज करून मी ते करू शकते. सो ते मी आज पहिल्यांदा बघितलं आणि या दॅट्स इट. आज मी एवढंच पाहिलं. सो इथे तुम्ही आता बघू शकता की मी नक्की आज काय काय प्रॅक्टिस केली ते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला.